नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 वरती आणि त्यामधलं दुसरं प्रकरण वर्ग समीकरणे यामधला शेवटचा सराव संच 2.6 आज आपण पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.1, 2.2, 2.3, 2.4, 2.5 वरती चर्चा केलेली आहे। अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आधीच्या व्हिडिओच्या लिंक तुमच्या सोबत शेअर करतो। ओके, तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, आपला एक WhatsAppचा ग्रुप आहे, तो जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये WhatsAppच्या ग्रुपची लिंक दिले। आणि त्याचबरोबर तुम्ही जर का सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल तर टेन्शन घेऊ नका, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा व्हिडिओ आपण बनवल्यात या प्रकरणावरच्या, त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासोबत आम्ही शेअर केलेले आहेत। तर वळूयात मित्रांनो या सराव संचाकडे। सराव संचामधलं हे पहिलं गणित, यामध्ये सगळी शाब्दिक गणित आहेत मित्रांनो। बघा या ठिकाणी काय करायचं, शाब्दिक गणित जे आहे जे दिलेलं असतं ते आपल्याला नीट वाचायचं आहे, समजून घ्यायचं आणि त्याच्यावरून एक वर्ग समीकरण तयार करायचं। आणि हे वर्ग समीकरण तयार झाल्यानंतर ते वर्ग समीकरण आपल्याला सोडवायचं, एवढंच काम करायचं। म्हणजे पहिली गोष्ट काय, शाब्दिक गणित वाचायचं, समजून घ्यायचं, त्याच्यापासून एक वर्ग समीकरण तयार करायचं, नंतर ते सोडवायचं। बघा इथं काय दिलंय, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे 84, तर तिचे आजचे वय काढा। कुणाचं? प्रगतीचं। मग या ठिकाणी आपण लिहू, चला बाबा, प्रगतीचे आजचे वय x वर्ष मानू, आजचे वय, ओके, वय x वर्ष मानू। चला हे झालं प्रगतीचे आजचे वय मानलं। म्हणजे काय वय असेल किंवा काही गोष्ट असेल त्याला x मानायचे। आता x मानल्यानंतर इथं दोन गोष्टी आहेत की तिच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार, 2 वयांचा गुणाकार आहे। एक काय, 2 वर्षापूर्वीच्या म्हणजे मागे जायचंय, आणि दुसरं 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार जो आहे तो 84। मग आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतील, एक तर 2 वर्षापूर्वीचं एक वय काढावं लागेल आणि 3 वर्षानंतरचं वय। मग आपण या ठिकाणी लिहू, चला 2 वर्षापूर्वीचे वय, प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचे वय काढू आपण, बरोबर, जे काय असेल ते, आणि प्रगतीचे 3 वर्षानंतरचे वय, ही 2 वय आपल्याला या ठिकाणी काढावी लागणार आहे। बघा पहिली गोष्ट, प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचे वय, आज वय किती आहे बाबा, x आहे। 2 वर्षापूर्वी म्हणजे मागं जायचंय, म्हणजे मायनस व्हायचंय, पूर्वी म्हणजे वजा। समजा एखाद्या व्यक्तीचं वय आज 20 वर्ष असेल तर 2 वर्षापूर्वी त्याचं वय काय असणार आहे, 20 वजा 2 बरोबर 18, बरोबर ना। मग आज 20 असेल तर 2 वर्षापूर्वी 20 वजा 2, मग आज x आहे, 2 वर्षापूर्वी काय असणार आहे, x वजा 2 वर्ष एवढं वय असणार आहे 2 वर्षापूर्वी। आणि 3 वर्षानंतर म्हणजे अधिक होणार, आज जर 20 असेल तर 3 वर्षानंतर किती, 20 अधिक 3 बरोबर 23 वर्ष होणार। मग आज x आहे तर 20 वर्षानंतर 3 वर्षानंतर किती, x अधिक 3 होणार। आज x वर्ष वय आहे तर 3 वर्षानंतर x अधिक 3 वर्ष होणार। ओके, झालं। चला ही 2 वय या ठिकाणी आपण काढली, 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय। आता आपल्याला काय अट दिले बाबा, बघा इथं लिहा, दिलेल्या अटीनुसार जी काय अट दिलेली आहे त्या अटीनुसार बघा या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय की दिलेल्या अटीनुसार या ठिकाणी आपण लिहू, दिलेल्या अटीनुसार 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय या दोघांचा गुणाकार 84, म्हणजे या दोघांचा गुणाकार 84 म्हणजे x अधिक 3 गुणिले x वजा 2 यांचा गुणाकार 84। मित्रांनो आता याला सोडवायचंय, हिचं एक वर्ग समीकरण तयार करायचं, आणि वर्ग समीकरण तयार झालं की आपल्याला नंतर x ची किंमत मिळेल ते सोडवून, आणि जी काही x ची किंमत असेल ते आपलं प्रगतीचं वय असणार आहे। बघा आता इथं वर्ग समीकरण कसं तयार होईल, या कंसाने या कंसाला गुणायचं, x अधिक 3 ने x वजा 2 ला गुणायचं। मग त्यासाठी पहिलं x ने गुणायचं x वजा 2 ला, आणि नंतर अधिक 3 ने गुणायचं x वजा 2 ला, आणि बरोबर 84 आपल्या जागेवर, बरोबर। आता काय होईल, x गुणिले x x चा वर्ग वजा x गुणिले 2 2x अधिक 3 गुणिले x 3x वजा 3 दुने 6 बरोबर बाबा 84 झालं। आता सगळ्यांना एका बाजूला आपण घेऊन येऊ,
बघा लक्षात घ्या काय केलं, या कंसाने त्या दुसऱ्या कंसाला गुणलं, x अधिक 3 ने x वजा 2 ला गुणलं. पहिले x गुणिले x वजा 2, नंतर अधिक 3 गुणिले x वजा 2 बरोबर 84. मग पुढे काय केलं बाबा, x गुणिले x x चा वर्ग, x गुणिले वजा 2 वजा 2x, 3 गुणिले x 3x, वजा 2 गुणिले 3 6 झाले, इथं वजा 6 झाले, 84 आपल्या जागेवर. आता एक काम करा, या ठिकाणी काय होईल, x वर्ग आपल्या जागेवर राहिलं, वजा 2 अधिक 3, वजा अधिक वजा बाकी, 3तून 2 गेला 1x म्हणून अधिक x, आणि इथं वजा 6 आपल्या जागेवर, 84 अधिक इकडे आले वजा 84 बरोबर 0. आता कॅल्क्युलेशन करा या ठिकाणी बघा, x वर्ग अधिक x वजा 6 वजा 84 वजा वजा, दोन संख्यांना कशी चिन्ह समान सारखी, वजा वजा जर समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज होते. ठीक आहे, वजा वजा चिन्ह कशी समान तर यांची होणार बेरीज. म्हणून आपण लिहिणार या ठिकाणी 6 आणि 84 90, फक्त लिहिताना लिहा वजा 90 बरोबर 0. आता हे जे काही आपल्याकडे वर्ग समीकरण मिळाले आपल्याला, हे वर्ग समीकरण तयार झाले, या वर्ग समीकरणाला आपल्याला सोडवायचं आहे. मग हे वर्ग समीकरण सोडवत असताना तुम्ही अवयव पद्धतीने सोडवा किंवा सूत्र पद्धतीने सोडवा, काही फरक पडत नाही, आपण अवयव पद्धतीने सोडवू. शेवटी 90 आहेत, 90ला इथं लिहू आणि 90चे पहिले काय करू आपण अवयव पाडू. 90चे अवयव जितके पाडता येतील तितके पाडा. बघा 10 9 90, 45 दुने 90, 30 त्रिक 90, 15 सक 90, तर असे बरेच 90चे अवयव पडतील. आता या अवयवांमधून आपल्याला एक जोडी सिलेक्ट करायची. मग आता कुठली जोडी सिलेक्ट करायची तर 90च्या अगोदर काय चिन्ह आहे, वजा, म्हणजे वजाबाकी पाहिजे 1. कोणाची वजाबाकी 1 येते, 10 आणि 9, 10तून 9 गेले 1 म्हणून 10x आणि 9x आपण घेऊ. ओके, आता इथं वजाबाकी किती पाहिजे, 1 पाहिजे. आता 10x आणि 9x आलं. आता यांना चिन्ह द्यायचे. बघा चिन्ह देताना विचार करा, दोघांचं काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे. वजाबाकी होणार असेल तर दोघांना चिन्ह कशी असणार, वेगवेगळी. दोन संख्यांची वजाबाकी केव्हा होते, ज्यावेळेस त्यांना वेगवेगळी चिन्ह असेल तर. मग या दोघांपैकी एकाला अधिक चिन्ह द्यायचं आणि एकाला वजा द्यायचं. मग कोणाला अधिक आणि कोणाला वजा द्यायचं तर ते सांगतो. मोठ्या संख्या मोठी जी संख्या आहे त्या मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह द्यायचं, एक्सच्या अगोदर अधिक आहे ते अधिकचं चिन्ह मोठ्या संख्येला आणि उरलेलं वजाचं चिन्ह लहान संख्येला. ओके, इथं एक्सच्या आधी जे चिन्ह आहे ते या ठिकाणी मोठ्या संख्येला द्यायचं. इथं वजा असतं तर मोठ्या संख्येला वजा आणि लहान संख्येला मग अधिक दिलं असतं. ओके, आता पुढे काय होईल, एक्स वर्ग आपल्या जागेवर, अधिक एक्सच्या ऐवजी हे अधिक 10x वजा 9x आणि वजा 90 बरोबर 0 होतील. आता इथे काय होईल बाबा, बघा हे दोघे जण आणि हे दोघे जण यांच्यातून कॉमन निघेल. या दोघांमधून काय कॉमन निघेल, x कॉमन निघाला, कंसात राहिले x वर्गचा x बाहेर आला, फक्त x राहिला, अधिक 10x मधून x बाहेर आला, फक्त राहिले 10. आता इथं वजाचं चिन्ह, 9 आणि 90 दोघांमधून काय कॉमन निघेल, 9 कॉमन निघेल, कारण 9 आणि 90 दोघे सुद्धा 9च्या पाड्यामध्ये येतात. x कॉमन निघणार नाही कारण तो एकाच ठिकाणी आहे, दुसऱ्या ठिकाणी नाहीये. मग 9 कॉमन काढू. आता 9x मधला 9 बाहेर आला, फक्त x राहिला, या वजाचं झालं अधिक कारण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, आणि 9 10 90 म्हणून इथं 10 बरोबर 0. आता या ठिकाणी बघा ऑब्झर्व करा, x अधिक 10 x अधिक 10 2 वेळा आहे. ओके, असं 2 वेळा येतं. जर नाही आलं 2 वेळा तर समजायचं आपलं कुठंतरी चुकलंय. मग या ठिकाणी लिहायचं x अधिक 10 2 वेळा आहे, त्याला एकदाच लिहिलं म्हणजे आपण कॉमन काढलं, आणि दुसऱ्या कंसात x वजा 9 ला आपण लिहू बरोबर 0. आता दोन उत्तरं येतील, x अधिक 10 बरोबर 0 येईल किंवा x वजा 9 बरोबर 0 येईल. मग आपल्याकडे उत्तर काय येईल बाबा, x बरोबर अधिक 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 10, किंवा x बरोबर वजा 9 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 9, x बरोबर काय अधिक 9. आता वय जे आहे आपण जर बघितलं तर वय कधीही वजामध्ये नसतं, कधीही ऋणमध्ये नसतं, म्हणून आपण काय करू, x बरोबर 9 घेऊ. x बरोबर 9 म्हणजे प्रगतीचे आजचे वय किती, 9 वर्ष. मग या ठिकाणी शेवटी उत्तर लिहायचं. म्हणून प्रगतीचे आजचे वय, प्रगतीचे आजचे वय x बरोबर 9 वर्षे, म्हणजे प्रगतीचं आजचं वय 9 वर्ष, कारण आपण x इज नॉट इक्वल टू -10. वय जे आहे ते कधीही ऋण नसतं. ओके, तर अशा प्रकारे आपण कुठलंही वर्ग समीकरणावर आधारित शाब्दिक गणित आलं तर ते आपल्याला अशा प्रकारे सोडवता आलं पाहिजे. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, प्रश्न नीट समजून घ्यायचा, त्याच्यातली अट काय दिली ती समजून घ्यायची, नंतर एक वर्ग समीकरण तयार करायचं आणि ते वर्ग समीकरण सोडवलं की आपलं उत्तर आलं. ठीक आहे, या ठिकाणी आता याचा स्क्रीनशॉट घ्या, यानंतर आपण पुढचं गणित जे आहे ते बघूयात. ठीक आहे, चला जाऊयात पुढच्या गणिताकडे.
नेक्स्ट एग्जाम्पल आपके सामने है. बघा पुढचं गणित जरा थोडंसं वेगळं, अलग विषय थोडासा. हां बघा इथं काय दिले बाबा की दोन क्रमगत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या काढा. आता दोन क्रमगत म्हणजे क्रमाक्रमाने येणाऱ्या संख्या, पहिली त्याच्यानंतर दुसरी तिसरी लागोपाठ येणाऱ्या संख्या त्या सम आहेत आणि नैसर्गिक आहेत. समनैसर्गिक समसंख्या कुठल्या? 2 4 6 8 10 12 14 ह्या समसंख्या. आणि ह्या क्रमगत येतात बघा, 2 2 नंतरची 4 4 नंतरची 6 6 नंतरची 8 8 नंतरची 10 10 नंतर 12 12 नंतर 14. तर आपल्याला काय सांगितलंय की यापैकी दोन संख्या शोधायच्यात. कुठल्या? की बाबा या दोन क्रमगत समनैसर्गिक संख्यांची वर्गांची बेरीज 244. ओके, मग त्या कुठल्याही दोन असतील, 2 4 असेल किंवा 4 6 आहेत किंवा 6 8 असेल, अशा कुठल्या दोन क्रमगत नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 येते अशा संख्या काढा. मग यातली पहिली संख्या x मानायची. आता लक्षात घ्या, समजा जर काय पहिली संख्या जर 4 असेल, समजा दोन क्रमगत नैसर्गिक संख्या आहेत, समसंख्या आहेत दोन क्रमगत, पहिली 4 असेल तर दुसरी काय असणार आहे? 6 असणार. म्हणजे 4 अधिक 2 6 असणार. पहिली जर 6 असेल तर दुसरी 6 अधिक 2 8 असणार. अधिक 2 मिळून पुढची मिळते. पहिली 8 असेल तर दुसरी 8 अधिक 2 10 असणार. पहिली 10 असेल तर दुसरी 10 अधिक 2 12 असणार. बरोबर? किंवा पहिली 12 पकडली तर दुसरी 12 अधिक 2 14 असणार. म्हणून पहिली x पकडली तर दुसरी x अधिक 2 असणार. बरोबर? म्हणजे त्या ज्या काही समनैसर्गिक संख्या आहेत त्या पहिली x असेल तर दुसरी x अधिक 2. विषम जरी म्हटलं असतं, विषम नैसर्गिक संख्या, तर पहिली x आणि दुसरी x अधिक 2. आणि फक्त नैसर्गिक संख्या विचारलं तर पहिली x आणि दुसरी x अधिक 1 घ्यायची. मग आता आपल्याला काय विचारलंय? सम नैसर्गिक संख्या. म्हणून त्या संख्या ज्या आहेत, आपण काय म्हणू, त्या संख्या किंवा विचारलेल्या ज्या काही संख्या आहेत त्या संख्या आपल्याकडं पहिली x आणि दुसरी x अधिक 2 मानू. x अधिक 2 मानू. त्या संख्या बाबा समजा या 2 आहे. आता जी काही अट दिली आपल्याला, बरं का, जी काही अट दिली त्या दिलेल्या अटीनुसार, बघा इथं लिहायचं दिलेल्या अटीनुसार, वाटीनुसार नका लिहू, अटीनुसार, अटीनुसार जी काही अट आपल्याकडे दिलेली आहे त्या दिलेल्या अटीनुसार आपण काय लिहिणार की दोन क्रमगत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244. म्हणजे या दोघांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. म्हणजे x चा वर्ग अधिक x अधिक 2चा वर्ग बरोबर मला मिळाले पाहिजेत 144. झालं बाबा. आता हे सगळं आपण रफ करूयात. ओके, याला आपण केलं रफ. या दोघांच्या वर्गांची बेरीज बाबा 144 आहे. इथे एक लाईन मारू मस्तपैकी अशी. हां, आता बघा इथं एक लक्षात घ्या कॅल्क्युलेशन करताना. आता यांचे वर्ग करू. चला, x चा वर्ग x वर्ग अधिक x अधिक 2चा वर्ग. याचा वर्ग कसा करणार बाबा? याचा वर्ग आपल्याला विस्तार सूत्राचा वापर करून करावा लागणार आहे. बघा, x अधिक 2चा वर्ग. पहिली गोष्ट a अधिक b चा वर्ग हे सूत्र या ठिकाणी आपल्याला वापरावं लागेल. काय आहे? a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. याप्रमाणे आपल्याला विस्तार करावा लागेल. याचा कसं? x अधिक 2चा वर्ग बरोबर पहिला a चा वर्ग, म्हणजे इथं पहिला x आहे म्हणून x चा वर्ग अधिक 2ab. 2 गुणिले ab म्हणजे दोघांचा गुणाकार. 2 गुणिले या दोघांचा गुणाकार किती? 2x येतं. 2 गुणिले या दोघांचा गुणाकार येतं 2x अधिक b चा वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग. b च्या जागेवर 2 आहे, 2चा वर्ग 4. मग या ठिकाणी काय आलं उत्तर बाबा? x वर्ग अधिक b दुने 4x आणि अधिक 4. काय आलं? याचा विस्तार जो आहे तो आपल्याकडं, याचा विस्तार आपल्याकडे या ठिकाणी येणार आहे x वर्ग अधिक 4x अधिक 4. हा झाला याचा विस्तार. म्हणजे पहिला x वर्ग आपल्या जागेवर जसाच्या तसा आणि याचा विस्तार आला x अधिक 2 कंसाचा जो वर्ग आहे याचा विस्तार आला x वर्ग अधिक 4x अधिक 4. आता हे जे 144 244 ॲक्च्युली गुणाकार मी 144 लिहिलं. 244 जे अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 244 बरोबर 0. आता काय वर्ग समीकरण तयार होईल? x वर्ग आणि x वर्ग झालं 2x चा वर्ग अधिक 4x आपल्या जागेवर 4 वजा 244 म्हणजे वजा 240 आलं बरोबर 0. बघा 4तून 244 जात नाही पण 244 मधून 4 गेले. किती राहिले बाबा आपल्याकडे? 240. ओके, मग आता 2x वर्ग 4x आणि वजा 240
यांच्यामधून काय कॉमन निघेल, या सगळ्यांमधून 2 कॉमन निघेल. 2 कॉमन काढला म्हणजे काय राहिलं, एक्सचा वर्ग अधिक बे दुने 4 किंवा 2 कॉमन निघेल म्हणजे या सगळ्यांना 2ने भाग जाऊ शकतो. या सगळ्यांना 2ने भाग जाऊ शकतो. 2, 4 आणि 240ला बघा 2ने भाग लावला एक्स वर्ग, बे दुने 4 म्हणून 2x वजा बे के बे, बे दुने 4, बे 0 0, 120 बरोबर 0. आता एक्स वर्ग अधिक 2x वजा 120 हे एक वर्ग समीकरण तयार झालं आणि हे वर्ग समीकरण सोडवायचं. त्यासाठी 120 शेवटी आहेत म्हणजे 120चे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. या 120चे असे अवयव पाडा. बघा अवयव पाडा. पहिली गोष्ट 2 गुणिले 60 120, त्याच्यानंतर 4 गुणिले 30 120, त्याच्यानंतर 6 गुणिले 20 केलं की आपल्याकडे 120 येतात. त्याच्यानंतर आपल्याकडे 8 गुणिले 15 केलं की 120 येतात. 10 गुणिले 12 केलं की 120 येतात. तर अशा प्रकारे 120चे आपल्याला बरेचसे अवयव मिळू शकतात. ओके, आता याच्यातून एक जोडी निवडायची. कुठली जोडी निवडायची, 120च्या अगोदर वजाचं चिन्ह आहे म्हणजे याच्यातून अशा संख्या शोधा की ज्यांची वजाबाकी 2 येते. आता कोणाची वजाबाकी 2 येते बघा, 10 मधून 12 गेले की आपल्याला मिळतात 2. म्हणून या ठिकाणी आपल्याला ज्या 2 संख्या मिळणार आहेत त्या 12x आणि 10x अशा 2 संख्या मिळतील. आता या 2 संख्यांना चिन्ह द्यायचे. आता दोघांची काय होणारे वजाबाकी पाहिजे आपल्याला 2, दोघांची होणारे वजाबाकी. वजाबाकी म्हणजे दोघांना भिन्न चिन्ह आहेत, वेगवेगळी चिन्ह आहेत म्हणजे एकाला अधिक चिन्ह एकाला वजा चिन्ह. मग कोणाला अधिक द्यायचं कोणाला वजा द्यायचं तर लक्षात घ्या, मोठ्या संख्येला चिन्ह द्या. जे चिन्ह ह्या 2x बाजूला हे अधिकचं चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं. अधिक आहे म्हणून अधिक, वजा असतं तर वजा दिलं असतं. आणि उरलेलं जे चिन्ह आहे ते लहान संख्येला, मोठ्या संख्येला अधिकचं द्यायचं आणि उरलेलं कुठलं वजाचं चिन्ह ते लहान संख्येला. मग आता या ठिकाणी आपल्याकडे येईल एक्स वर्ग अधिक ते 12x आणि त्याच्यानंतर वजा 10x. 2xच्या ऐवजी लिहिलं अधिक 12x वजा 10x आणि वजा 120 आपल्या जागेवर जसेच्या तसे बरोबर 0. आता इथं काय कॉमन निघेल बाबा, या दोघांमधून काहीतरी निघेल, या दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल. आता मला सांगा या दोघांमध्ये काय कॉमन दिसतंय बाबा, x कॉमन दिसतोय. मग दोघांमधून x कॉमन निघेल. x वर्गचा x राहिला अधिक 12x मधून x बाहेर आला, फक्त राहिले 12 वजा 10 वजा 120. या दोघांमधून काय कॉमन निघेल, पहिली गोष्ट हे वजाचं चिन्ह. आता 10x आणि 120 यांच्यामधून तसं दिसत नाही, जसं इथं x दिसत होता कॉमन तसं इथं काय दिसत नाही. पण लक्षात घ्या 10 आणि 120 दोघांना कुठल्या संख्येने भाग जाऊ शकतो ती संख्या आपल्याला कॉमन काढता येते. मग 10 आणि 120 दोघांना सुद्धा 10ने भाग जाऊ शकतो म्हणून 10 कॉमन काढले, कंसामध्ये राहिले 10 बाहेर आले, x राहिला, वजाचं झाले अधिक आणि 120 म्हणजे किती 12 आणि 10 120, 10 आले बाहेर, आतमध्ये फक्त राहिले 12 बरोबर 0. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याकडे x अधिक 12 2 वेळा आहेत, त्यांना एकदाच लिहा. आता हे आपण रफ करू, यांना सगळ्यांना काय लिहायचं एकदाच लिहायचं x अधिक 12ला. ओके, x अधिक 12ला एकदा लिहू आणि दुसऱ्या कंसामध्ये काय करू x वजा 10ला लिहू, x वजा 10ला लिहू आणि बरोबर 0 लिहू. मग आपल्याकडे 2 उत्तर येतील, x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. म्हणून आपल्याकडे x बरोबर अधिक 12 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 12 किंवा आपल्याकडे आलं x बरोबर वजा 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 10. आता आपल्याला 2 किमती आल्या, x बरोबर वजा 12 आलं आणि x बरोबर 10 आलं. पण आपल्याला नैसर्गिक संख्या विचारल्यात. आता नैसर्गिक संख्या कधीही वजामध्ये नसतात म्हणून x इज नॉट इक्वल टू -12. मग आपण x बरोबर काय घेऊ 10 घेऊ, x ची किंमत घ्यायची 10. ओके, मग ज्या त्या संख्या आपल्याकडे आहेत त्या संख्या ज्या आपल्याला विचारल्यात त्या संख्या कुठल्या, त्यातली जी पहिली संख्या आहे ती काय x आहे आणि x बरोबर किती 10 आणि दुसरी संख्या काय बाबा x अधिक 2 आहे. पहिली x आहे, दुसरी x अधिक 2, x ची किंमत 10 आणि 10 अधिक 2 किती झाले 12. तर अशा प्रकारे आपलं या ठिकाणी उत्तर आलं. त्या ज्या संख्या आहेत एक 10 आहे आणि दुसरी 12 हे आपलं उत्तर. आता बरोबर आहे की नाही उत्तर ते कसं चेक करायचं, इथं काय दिलं या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज 244, मग 10चा वर्ग 100 आणि 12चा वर्ग 144, दोघांची बेरीज केली की 244. आपलं उत्तर करेक्ट आहे. असं आपल्याला चेक पण करता आलं पाहिजे वेळेवरती. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर आपण तिसरं जे गणित आहे त्या तिसऱ्या गणिताकडे आपण वळूयात. ठीक आहे, येस. तर मित्रांनो प्रत्येक गणित आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. यामधलं बघा तिसरं गणित तसं बघायला गेलं तर या ठिकाणी तिसऱ्या गणितामध्ये आपल्याला जरा इथं हे येत नाही आय थिंक. एक मिनटं जरा एकच 1 मिनिट ओनली 1 मिनिट. हां तिसऱ्या गणितामध्ये आपण जरा थोड्या वेळाने आपण तिसरं गणित बघूयात कारण इथं जरा याचा फोटो जो आहे तो आपल्याला व्यवस्थित दिसत नाही. पण 1 मिनिटात आपण जरा बघूयात.
यस, तर आलं तिसरं गणित बघा. या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसायला लागलं. थोडा इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडीशी गडबड झाली होती. ओके, तर बघा या ठिकाणी या गणितात काय दिलं आहे. गणित थोडासा प्रश्न ॲक्टिव्हिटी बेस आहे, त्याच्यामुळे 3 मार्काला येऊ शकतो. बघा जागा आपल्याकडे आता कमी आहे, त्याच्यामुळे जरा थोडंसं काटकसर करून लिहावं लागणार आहे. मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती असेल? खालील प्रवाह आकृतीच्या आधारे उदाहरण सोडवा. समजा उभ्या रांगेतील झाडे x आहे. बघा मित्रांनो, आता समजा या रांगा आपल्याकडे उभ्या आहेत, 1 2 3 4 5 6 7. एक्झाम्पल सांगतोय, आपल्याला माहिती नाही किती आहेत उभ्या रांगा आडव्या रांगा वगैरे. या ठिकाणी आपल्याला समजा या उभ्या रांगा. ओके, आता या ठिकाणी काही उभ्या रांगा आहेत आणि काही आडव्या आहेत. ठीक आहे, इथे अजून एक काढू चला. ओके, ही समजा संत्रा बागेतली झाडं आहेत इथं अशी आपल्याकडे. ओके, आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, इथं आपण काय म्हटलं यांनी, समजा उभ्या रांगेतील झाडे x आहे. ओके, मग इथं काय दिलं, उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा. बघा इथं काय सांगितलं, आडव्या रांगेतील झाडांची संख्या. मग आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा, म्हणजे उभ्या रांगेतली जी x झाडं आहेत त्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे, म्हणून इथे x अधिक 5 हे लक्षात आलं. म्हणजे हे एवढं जरा लक्षात ठेवा की उभ्या रांगेतील झाडांची संख्या जर x असेल तर उभ्या रांगेतील झाडांची संख्या काय सांगितलं की बाबा उभ्या रांगेतील झाडांची संख्या x असेल तर आडव्या रांगेतील झाडांची संख्या काय सांगितलं की उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे, म्हणून x अधिक 5. मग एकूण झाडे किती या ठिकाणी दिलंय, संत्रा बागेत एकूण 150 झाडे आहेत. संत्रा बागेमध्ये एकूण किती बाबा, 150 झाडे या ठिकाणी आपल्याकडे आहेत. ओके, आता ही एकूण झाडं जर मला काढायची झाली तर मी कशी करतो, एकूण झाडे म्हणजे काय, समजा मला ही जर एकूण झाडं जर काढायची झाली तर ही काढायची झाल्यावर मी काय करतो बाबा, इथं उभ्या किती आहेत, 1 2 3 4 5 6 7, उभ्या रांगा 7 आहेत. ओके, उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती बाबा 7, आणि आडव्या रांगेतली किती होती या ठिकाणी 1 2 3 4, आणि गुणिले 4 केलं की 7 चौक 28 येतं, पटकन येतं. म्हणजे उभ्या रांगेतील झाडांची संख्या गुणिले आडव्या रांगेतील झाडांची संख्या केल्यावर आपल्याला एकूण झाडे आपल्याला या ठिकाणी मिळतात. ओके, मग या ठिकाणी आपण इथं लिहू शकतो की बाबा आपल्याला काय दिले, एकूण झाडे 150 आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की एकूण झाडे म्हणजे काय बाबा, उभ्या रांगेतील झाडे गुणिले आडव्या रांगेतील झाडे बरोबर 150. बरोबर, इथं वाटलंच तर लिहा एकूण झाडांची संख्या. एकूण झाडांची जी संख्या आहे ती आपल्याला काय दिले बाबा, एकूण झाडांची संख्या बरोबर आपल्याला 150 दिलेली आहे. ओके, म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो की उभ्या रांगेतील झाडे गुणिले आडव्या रांगेतील झाडे x अधिक 5, उभ्या रांगेतील झाडे x गुणिले आडव्या रांगेतील झाडे x अधिक 5 यांचा जो गुणाकार आहे तो आपल्याकडे येणार 150. ओके, आता गुणाकार करू, x गुणिले x x चा वर्ग, x गुणिले 5 5x, x ने या कंसाला गुणला आणि अधिक 150 इकडे आले वजा 150 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण सोडवा, गुणाकार 150 पाहिजे. बरोबर, अशा संख्या शोधा, गुणाकार किती पाहिजे 150. मग 150 बघा गुणाकार किती येतो, 15 10 150, 50 त्रिक 150, 25 चक 150. तर बऱ्याच संख्यांचा गुणाकार आपल्याकडे 150 येईल. आता गुणाकार 150 आल्यानंतर आपल्याला याच्यातली कुठली जोडी निवडायची, याच्यातली जोडी जी निवडायची ती कुठली, 150च्या अगोदर वजा चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी 5 पाहिजे. कोणाची वजाबाकी 5 येते या ठिकाणी, 15तून 10 गेले 5, म्हणून 15x आणि 10x ही जोडी आपली मिळाली, कारण 15तून 10 गेल्यावर आपल्याला 5 मिळतात. मग आता या जोडीला चिन्ह कुठली द्यायची, वजाबाकी होणाऱ्या दोघांची, म्हणजे एकाला अधिक एकाला वजा. मग मोठ्या संख्येला इथं अधिक आहे म्हणून अधिकचं चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येला आणि उरलेलं वजाचं चिन्ह लहान संख्येला. मग या ठिकाणी आपण लिहिणार x वर्ग अधिक मोठी संख्या 15x आहे आणि वजा लहान संख्या 10x आहे आणि हे वजा 150 आपल्या जागेवर आहे बरोबर 0 झालं. आता याला मी रफ करतो. आता इथं पुढे काय होईल बाबा, या दोघांमधून कॉमन निघेल, या दोघांमधून x कॉमन काढला, कंसात राहिला x वर्गाचा x अधिक 15x मधून x बाहेर आला, फक्त राहिले 15 वजा इथं वजा 10x आणि वजा 150 दोघांमधून काय कॉमन निघेल, हे वजाचं चिन्ह तर लिहिलं, 10 कॉमन निघेल कारण 10ने दोघांना भाग जाऊ शकतो. 10x मधून वजा 10 बाहेर आले, फक्त x राहिले, या वजाचं झालं अधिक कारण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे. 150 ला 10ने भाग लावला तर 15 आलं बरोबर 0. एक लक्षात घ्यायचं आपण की
जर बघा या कंसात 1+15 आहे ना, तर या कंसात पण 1+15 आलं पाहिजे. ओके, एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढे आपण काय करणार, 1+15 2 वेळा आहे तर त्याला एकदाच लिहा. ओके, 2 वेळा आहे त्याला एकदा लिहायचं आणि एकदा x - 10 लिहायचं. एकदा x - 10 लिहायचं बरोबर 0. आता 2 उत्तर आहेत, 1+15 बरोबर 0 किंवा आपण काय करू, x - 10 बरोबर 0 लिहू. ठीक आहे. आता बघा x बरोबर +15 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -15 झालं, किंवा x बरोबर आपल्याकडे काय -10 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले +10 झाले. मग आता आपल्याकडे 2 उत्तर असतील, x बरोबर +10 आहेत आणि x बरोबर -15 आहे. आता -15 तर घेऊ शकत नाही, झाडांची संख्या वजामध्ये कधीच नसणार, त्यामुळे आपण काय करणार, x बरोबर 10 घेणार. मग आता x बरोबर 10 घेतलं तर आपल्याला काय सांगितलं की उभ्या रांगेतील झाडे, मग x ची किंमत, उभ्या रांगेतील झाडे म्हणजे x ची किंमत, मग इथं याचं उभ्या रांगेतील झाडे, उभ्या रांगेतील झाडे, उभ्या रांगेतील झाडे बरोबर x आहे, तो किती बाबा 10 झाडे. ओके, आणि आडव्या रांगेतील झाडे, बरं का इथं वर्ग समीकरण तयार करा, ते केलं. आडव्या रांगेतील झाडे, आडव्या रांगेतील झाडे, आडव्या रांगेतील झाडे, झाडे आडव्या रांगेतली झाडे किती बाबा, 1+5 आहे. मग इथं लिहायचं x+5. x ची किंमत किती बाबा, 10 + 5, x ची किंमत 10 आले, 10 + 5 किती, 15 झाडे, 15 झाडे. तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला हे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवता येऊ शकतात. तर ही ॲक्टिव्हिटी आली तर अशी आपण सोडू शकतो, सोपा विषय आहे. तर याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर आपण पुढचा चौथा जो प्रश्न आहे त्या चौथ्या प्रश्नाकडे आता आपण वळूयात. ओके, यस. तर बघा मित्रांनो, प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सगळी शाब्दिक गणित आपण घेण्याचा एकंदरीत प्रयत्न करतोय. ओके, बघा या ठिकाणी चौथा प्रश्न आपल्याकडे आहे की विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वर्षांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे, तर त्यांची आजची वये काढा. बघा मित्रांनो, लक्षात घ्या, विषय काय दिलाय की विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. मग आपण काय करू, किशोरचं वय x मानू, बरोबर का, किशोरचे वय x वर्ष मानू, बरोबर x वर्ष आपण समजा मानलं. तर विवेकचे वय काय बघा, या ठिकाणी विवेकचे वय, विवेकचे वय, विवेकचं वय काय येणार बाबा, किशोरचं वय जर x आहे तर विवेकचं वय काय, विवेक हा किशोरपेक्षा, किशोरचं वय x आहे म्हणजे x पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे +5, 5 वर्षांनी मोठा म्हणून +5, 5 वर्षांनी लहान म्हटलं असतं तर x - 5 वर्ष लिहिलं असतं. आता x + 5 वर्ष लिहिलं कारण तो 5 वर्षांनी मोठा आहे. झालं. आता इथं काय दिलंय की त्यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे, म्हणजे दिलेल्या अटीनुसार. तर जी काय अट दिली ती आपण या ठिकाणी लिहू. दिलेल्या अटीनुसार, अटीनुसार काय अट दिली की यांच्या गुणाकार व्यस्तांची जी काही बेरीज आहे, यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज म्हणजे 1/x अधिक 1/x अधिक 5 ही गुणाकार व्यस्तांची बेरीज. म्हणजे गुणाकार व्यस्त म्हणजे उलट्या संख्या. x चा गुणाकार व्यस्त 1/x. समजा एखादी संख्या आहे 5 म्हणजे 5/1 असतं, तिचा गुणाकार व्यस्त किती, 1/5 झाला. समजा एखादी संख्या 2/3 आहे, तिचा गुणाकार व्यस्त 3/2 झाला. तर उलटं करायचं, म्हणजे x जो आहे x चा गुणाकार व्यस्त 1/x, x अधिक 5 चा गुणाकार व्यस्त 1/x अधिक 5 या गुणाकार व्यस्त संख्या झाल्या. इथं काय दिलंय की त्यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज किती होती, 1/6 होती. ओके, यांची बेरीज बरोबर 1/6 आलं. ठीक आहे. आता याला सोडवा आणि याला सोडवून x ची किंमत आपल्याला मिळेल. इथं वर्ग समीकरण तयार होईल. बघा कसं, या दोघांचा गुणाकार x अधिक 5 गुणिले 1 x अधिक 5, बरं, x अधिक 5 अधिक 1 गुणिले x आणि या दोघांचा गुणाकार x गुणिले x अधिक 5 बरोबर 1/6. आता काय होईल बघा, x अधिक x 2x आणि अधिक आपले 5 जसेच्या तसे भागिले x ने x अधिक 5 ला गुणा, x गुणिले x चा वर्ग अधिक x गुणिले 5 5x बरोबर 1/6. आता तिरकस गुणाकार या ठिकाणी करा यांचा, 1 गुणिले x वर्ग अधिक 5x, मग या ठिकाणी लिहा x वर्ग अधिक 5x बरोबर या दोघांचा गुणाकार 6 दुने 12 म्हणून या ठिकाणी लिहा 12x अधिक 6 पंचे 30 या ठिकाणी लिहा 30, किंवा वाटलंच तर आधी असं लिहा 6 गुणिले 2x अधिक 5. चला, म्हणजे टप्प्याटप्प्याने आपण या ठिकाणी करू.
पहिला 1 गुणिले x वर्ग अधिक 5x म्हणजे 1 गुणिले x वर्ग अधिक 5x आपल्या जागेवर, आणि यांचा गुणाकार 6 गुणिले 2x अधिक 5. बघा काय होईल, x वर्ग अधिक 5x बरोबर 6 गुणिले 2x 6 दुने 12x अधिक 6 पंचे 30. सगळ्यांना इकडे घ्या, x वर्ग आपल्या जागेवर अधिक 5x आपल्या जागेवर अधिक 12, इकडे आले वजा 12x अधिक 30, इकडे आले वजा 30 बरोबर 0. आता काय होईल, x वर्ग आपल्या जागेवर 5 वजा 12, 5 वजा 12 5तून 12 जात नाही, 12तून 5 गेले 7, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 7x आणि हे वजा 30 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. यासाठी काय पाहिजे आपल्याला, गुणाकार किती पाहिजे, आता 30, शेवटी 30 आहे म्हणजे गुणाकार मला 30 पाहिजे आणि वजा बाकी 7 पाहिजे. गुणाकार 30 काय बाबा, 10 त्रिक 30, 15 दुने 30, 6 पंचे 30, असे बरेच अवयव पडतील. पण याच्यातून एक जोडी अशी निवडायची की ज्यांची वजाबाकी 7 पाहिजे. वजाबाकी किती पाहिजे, 7 पाहिजे. मग वजाबाकी 7 कोणाची येते, 10तून 3 गेले 7 म्हणजे 10x आणि 3x या दोन संख्या मिळतात की यांची वजाबाकी आपल्याला मिळते 7. मग आता दोघांना चिन्ह द्यायचेत. आता वजाबाकी होते म्हणजे दोघांना अपोजिट चिन्ह द्यायचेत. एकाला अधिक एकाला वजा. मोठी संख्या जी 10 आहे तिला कुठलं चिन्ह द्यायचं, वजाचं, कारण 7x अगोदर वजा आहे म्हणून मोठ्या संख्येला वजाचं, लहान संख्येला अधिकचं. इथं अधिक असतं तर मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह दिलं असतं, बरोबर. मग इथं लिहायचं x वर्ग, पहिले लिहा वजा 10x अधिक 3x, त्याच्यानंतर वजा 30 बरोबर 0. 7x ऐवजी लिहिलं, वजा 7x ऐवजी वजा 10x अधिक 3x लिहिलं. आता हे दोघं यांच्यातून कॉमन काढा. या दोघांमधून x कॉमन दिसतंय, x वर्गचा x बाहेर आला, फक्त राहिला x. हे वजा आपल्या जागेवर, 10x मधून x बाहेर आला, फक्त राहिले 10 म्हणजे x वजा 10 अधिक 3x वजा 30. बरं का, हे 0 येतं, इथं चुकून तुम्हाला 6 वाटतील, हे 0 आहेत. 3x वजा 30 यांच्यातून काय कॉमन निघेल, तसं बघायला गेलं तर काय दिसत नाही, पण 3 आणि 30 दोघे पण 3च्या पाड्यात येतात म्हणून 3 कॉमन काढा. कंसात राहील 3xचा 3 बाहेर आला, x राहिला वजा 3, 10 30 म्हणून 10 बरोबर 0. x वजा 10 2 वेळा आहे तर त्या x वजा 10ला एकदाच लिहा आणि दुसऱ्या कंसामध्ये लिहा x अधिक 3, x अधिक 3 बरोबर 0. x वजा 10 2 वेळा त्याला एकदा लिहिलं आणि दुसऱ्या कंसात x अधिक 3ला लिहिलं. ओके, आता हे इकडचं जरा आपण या ठिकाणी रफ करूयात. ओके, पुढे बघा, या ठिकाणी आता 2 उत्तर येतील. एक आहे x वजा 10 बरोबर 0, x वजा 10 बरोबर 0, किंवा आपल्याकडे येईल x अधिक 3 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 3. आता याच्यामध्ये बघा, लक्षात घ्या, इथं आपल्याला काय दिले की वयांचा जर विचार केला तर वय कधीही वजामध्ये नसतं, म्हणजे x इज नॉट इक्वल टू 3 ती घेता येणार नाही आपल्याला. ओके, एक काम करू, या ठिकाणी मी डायरेक्ट उत्तर या ठिकाणी इथं लिहिलं, x अधिक 3 बरोबर 0 लिहा इथं आणि नंतर वाटलं तर आपण उत्तर काढू. मग इथं उत्तर काय येतील, 2x बरोबर वजा 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं अधिक 10 वर लिहू, x बरोबर अधिक 10 किंवा x बरोबर आपल्याकडे येईल वजा 3 येतील. ठीक आहे, मग आता आपण x बरोबर वजा 3 घेऊ शकणार नाही, बरोबर. x बरोबर वजा 3 घेता येणार नाही म्हणून आपण x बरोबर 10 घेऊ. x बरोबर 10 घेतलं कारण वय जे आहे ते कधी वजामध्ये नसतं. मग आता दोघांची वय आहे, एक किशोरचं वय आणि एक विवेकचं वय. मग आता किशोरचं जे वय आहे, किशोरचं वय आपण x म्हटलं होतं, x म्हणजे मग 10 वर्ष येईल. ओके, आणि दुसरा काय बाबा, विवेकचं वय काय बाबा आपल्याकडे आहे, x अधिक 5 आहे, x अधिक 5, x ची किंमत किती बाबा 10 अधिक 5 बरोबर किती झाले 15 वर्ष झालं. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. म्हणजे एकंदरीत एक वर्ग समीकरण आपल्याला तयार करायचं आणि वर्ग समीकरण तयार करून ते सोडवायचं आहे आपल्याला, बाकी काही जास्त एवढा विषय आपल्याकडं नाही आहे. ठीक आहे, आता याचा स्क्रीनशॉट घ्या, यानंतर 5वा प्रश्न आपण बघूयात. ओके, तर साधारणतः अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ आपली चर्चा चालू आहे. आपण 5वा प्रश्न या ठिकाणी आता बघून घेऊयात. 5वा प्रश्न काय की सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणापेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळालेले आहेत. ओके, विषय काय, चाचणीतले गुण आहेत. पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणापेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतल्या गुणांच्या वर्गा इतकी आहे, तर त्याचे पहिल्या चाचणीतले गुण किती. मग आपण या ठिकाणी लिहू, सुयशचे पहिल्या चाचणीतील गुण. समजा पहिल्या चाचणीतील गुण. ओके, आपण काय करू, x गुण मानू, x गुण मानू. ओके, पहिल्या चाचणीत मिळालेले गुण x गुण. ओके, आता मग दुसऱ्या चाचणीतले गुण किती बाबा, दुसऱ्या चाचणीतील
गुण, पहिल्या चाचणीतील x तर दुसऱ्या चाचणीतले जे गुण आहेत ते किती असणार आहे बघा. काय सांगितलंय, सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणापेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीत 10 गुण जास्त आहे, मग काय बाबा x अधिक 10 गुण. दुसऱ्या चाचणीमध्ये त्याला 10 मार्क जास्त आहेत, म्हणजे दुसऱ्या चाचणीत x अधिक 10 गुण आहेत. ओके, आता विषय काय, दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट. आता जी दिलेली अट आहे बरोबर ना, त्या अटीचा आपण विचार करू. दिलेली अट, मग या ठिकाणी लिहू दिलेल्या अटीनुसार. दिलेल्या अटीनुसार जी काही अट आपल्याला दिले त्या अटीनुसार जर आपण विचार केला, काय सांगितलंय की सुयशला इथं दिले की दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट. मग दुसऱ्या चाचणीतले गुण किती बाबा, 10x आहे, त्याची 5 पट, म्हणजे 5 गुणिले 10 अधिक x आहे, त्याची 5 पट बरोबर. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतल्या गुणांच्या वर्गा इतकी आहे. ही जी आहे पहिल्या चाचणीतले गुण x आहे त्याच्या वर्गा इतकी आहे, म्हणजे 5 कंसात x अधिक 10 बरोबर. 5 गुणिले x अधिक 10 किंवा 10 अधिक x असेल किंवा x अधिक 10 लिहा. आपण इथं असं वाटलंच तर लिहू 5 गुणिले x अधिक 10 किंवा 5 गुणिले 10 अधिक x बरोबर x चा वर्ग. काय सांगितलं, दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट, म्हणजे 5 गुणिले दुसऱ्या चाचणीतले गुण आहे x अधिक 10 ही पहिल्या चाचणीतल्या गुणांच्या वर्गा इतकी असते. ही काय, पहिल्या चाचणीतले गुण x आहे तिच्या वर्गा इतके. आता इथं काय होईल बाबा, 5 गुणिले x 5x अधिक 5 गुणिले 10 50 या ठिकाणी आलं बरोबर x वर्ग. आता x वर्ग अधिक इकडे आला वजा x वर्ग घेऊ आपण, वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहू. नंतर अधिक 5x वजा 50 बरोबर 0. सगळ्यांची चिन्ह बदला. x वर्ग अधिकचं झालं वजा 5x आणि वजाचं झालं एकच मिनटं, अधिकचं झालं इथं ॲक्च्युली आपल्याकडं अधिकच 5x आहेत बरोबर, आणि या अधिक 50 आहे, अधिक 50 झालं वजा 50 बरोबर 0. ठीक आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी बघा x वर्ग जो आपल्याकडं अधिक आहे या ठिकाणी आला वजा x वर्ग. त्यानंतर आपल्याकडं अधिक 5x जसेच्या तसे आणि अधिक 50 जसेच्या तसे बरोबर 0. आता सगळ्यांची चिन्ह बदला, वजाचा अधिक x वर्ग अधिकचं वजा 5x आणि अधिकचं वजा 50 आलं. ठीक आहे, तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याकडे एक समीकरण तयार होईल. आता हे सोडवायचं आणि सोडवून आपल्याला x ची किंमत काढायची. शेवटी 50 आहे म्हणजे गुणाकार 50 पाहिजे बघा. 10 पंची 50, 25 दुने 50, 25 दुने 50 आणि 50 एके 50, अशा प्रकारे गुणाकार 50 या संख्यांचा येतो. आता यांच्यामधून आपल्याला एक जोडी निवडायची. कुठली जोडी, वजा चिन्ह आहे म्हणून ज्यांची वजाबाकी 5 येते. कोणाची वजाबाकी 5 येते, 10x आणि 5x यांची वजाबाकी 5 येते. म्हणजे मला जी जोडी निवडायची ती आहे 10x आणि 5x. ओके, मग आता या दोघांमधील एक जोडी तर आपल्याला मिळाली. चला या तिघांमधली एक जोडी ही मिळाली. आता या दोघांना चिन्ह द्यायचे. चिन्ह कुठली देणार, वेगवेगळी चिन्ह, कारण दोघांची वजाबाकी होणार आहे. मग मोठी जी संख्या आहे 10x तिला कुठलं चिन्ह द्यायचं, जे चिन्ह 5xच्या अगोदर आहे वजाचं चिन्ह आपण काय केलं मोठ्या संख्येला आणि अधिकचं चिन्ह लहान संख्येला दिलं. मग इथं काय होईल आपल्याकडं x वर्ग वजा 10x अधिक 5x वजा 50 बरोबर 0 बरोबर. x वर्ग वजा 5xच्या ऐवजी वजा 10x अधिक 50 लिहिलं, अधिक 5x लिहिलं आणि बाकी वजा 50 जसेच्या तसे. आता या ठिकाणी बघा दोन गोष्टी आहेत, हे दोन यांच्यामधून कॉमन काढू. या दोघांमधून x कॉमन निघल, मग x वर्गाचा x राहिला, वजा 10x मधून x बाहेर आला, फक्त राहिले 10 अधिक 5 आणि 50 दोघे 5च्या पाड्यात येतात म्हणून इथं 5 कॉमन काढले. 5x मधून 5 बाहेर आले, x राहिले आणि वजा 5 10 50 म्हणून 10 बरोबर 0. दोन उत्तर आपल्याकडे या ठिकाणी मिळणार आहे. x वजा 10 दोन वेळा आलंय म्हणून त्याला एकदाच लिहा x वजा 10 ला आणि दुसऱ्या कंसामध्ये लिहा x अधिक 5 बरोबर 0. आता दोन उत्तर, x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 5 बरोबर 0. ठीक आहे, आता x बरोबर वजा 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 10 किंवा x बरोबर अधिक 5 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 5. आता जे मिळालेले गुण आहे ते वजामध्ये कधीच नसतात म्हणून आपण x बरोबर काय करणार 10 घेणार. मग त्याच्या पहिल्या चाचणीतलेच गुण आपल्याला विचारले होते आणि पहिल्या चाचणीतले गुण आपण x म्हटलं होतं म्हणून पहिल्या चाचणीतले गुण जे आहेत ते 10 आपल्याकडे असणार आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. याचा स्क्रीनशॉट घ्या, यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. ओके,
यस मित्रांनो, ॲक्च्युली बघा आता जवळपास 41 मिनिटं झालेत, म्हणजे पाऊण तासाच्या आसपास चर्चा झाली. 5 गणितं झाली, म्हणजे अर्धी गणितं आपली झालेली आहेत. या प्रकरणात तसं बघायला गेलं, या प्रकरणातला हा जो सराव संच आहे शेवटचा 2.6, यामध्ये एकूण 10 गणितं आहेत. तर त्या 10 गणितांमधली 5 गणितं आपण या व्हिडिओमध्ये बघितली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढची 5 गणितं जी आहेत ते आपण बघूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर मित्रांनो आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. आणि जाता जाता फक्त एक काम करा, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. बाय मित्रांनो, धन्यवाद.